देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. यैवो 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 धावून या विलंब कवाया लावेला हो विलंब कवाया लावेला ओ यैवो 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 धावूनिया विलंब कवाया लावेला कृपाळे. हे विलंब कवाया लावेला कृपाळे. विठाबाई विश्वंभर भवचे विठाबाई विश्वंभरे भवछेदने. कोठे गुंतलिसी माये विश्वव्यापके, कोठे गुंतलिसी माये विश्वव्यापके. यैवो 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 धावून या विलंब कवाया लावेला कृपाळे हो विलंब कवाया लावेला कृपाळे. यैवो 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 धावूनिया विलंब कवाया लावेला कृपाळे. विलंब कवाया लावेला कृपाळे. यैवो 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 धावूनिया धावूनिया विलंब कवाया लावेला कृपाळे. यैवो 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 धावूनिया धावूनिया विलंब कवाया लावेला समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांदे. मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
संपाद ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जुगं शिरसा गुरुन्तं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठल विठ्ठल देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत. कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल हो, आजची जागराची सेवा आहे. वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मलीन प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु रामदास बाबा पवार प्रथम तपपूर्ती पुण्यतिथी 16 स्थिर करावंच. आणि बाबांच्या या सोहळ्यातील आज 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. सर्व ग्रामस्थ असतील, सर्व वारकरी भाविक, श्री क्षेत्र श्रीराम सेवा आश्रम श्री क्षेत्र डाऊज खुर्द भक्त मंडळ आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही कीर्तन सेवा या ठिकाणी मला मिळालेली आहे. त्याबद्दल सर्वांच्या चरणी एकदा मस्तक ठेवतो. या ठिकाणी सुंदर असे विनेकरी बाबा आहे. विनेकरी बाबांची सेवा आपण सर्वांना माहीत आहे. आश्रमाची सेवाही करायची, विनाही घ्यायचा. त्यांनी ज्यावेळेस त्यांना माहीत झालं की आपला आता सोहळा आहे, बाबांची पुण्यतिथी आपल्याला या ठिकाणी करायची, दिवस रात्र जागून त्यांनी हा आश्रम स्वच्छ केलेला आहे. त्यानंतर आमचे दिवा असावा पण तो मोहून टाकणारा असावा, असा आमचा दिवा म्हणजे दीपक महाराज मोहन खरंच मोह पाडतात. या ठिकाणी आमचे दत्ता महाराज आहे खरवंडीकर, सुंदर असं गायन आहे, दीपक महाराजांचे गुरुच आहे ते. त्याचबरोबर इकडं आमचे संकेत महाराज सुकाळकर आहे, सुंदर असं गायनही करतात, वादनही करतात आणि कीर्तनही करतात, ऑलराऊंडर आहे ते. त्यानंतर आमचे होन महाराज, त्यानंतर आमचे मामा पण या ठिकाणी आलेले आहे. इकडं तात्या पण आलेले आहे, भास्कर तात्या जेवरून आले. आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. मी त्या दिवशी सांगितलं, जगाला प्रकाश देणारा तो सूर्य म्हणजे तो रवी आहे. आणि सिस्टीम क्षेत्रामध्ये कीर्तनकारांना प्रकाशित करणारा एक रवी आहे, ते म्हणजे रवी भाऊ चौधरी. सुंदर असे या ठिकाणी वारकरी मुलं आलेले आहे. शिवाश्रम कोळगाव पाटी धीरज महाराजांचे सर्व विद्यार्थी आहे, ते सुद्धा धीरज ठेवूनच त्या ठिकाणी राहतात, म्हणजे त्यांच्याकडे पण धीर आहे. सुंदर असं त्या ठिकाणी वारकरी पावल्या खेळतात. त्यानंतर आमचे धीरज महाराज कुरे आहे, ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे. एक काळ त्यांनी खानदेश गाजवलेला होता आणि आता ते आपल्या क्षेत्रामध्ये आले, आपल्या भागामध्ये आले, आपल्याच भागातले आहे, पण आपल्या भागाला त्यांनी प्रकाशित करण्याचं काम केलेलं आहे. जेवढे आपले काही गावं आहे त्या गावामध्ये त्यांनी आपले विद्यार्थी घडवलेले आहे. म्हणजे प्रत्येक गावात भजन चालेल. काय होतं, गायक भरपूर मिळतात, वादक मिळत नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या कलेतून गावागावामध्ये वादक निर्माण केलेले आहे. धीरज महाराज कुरी आहे, तुम्ही सर्व ग्रामस्थ आहे. या ठिकाणी आमचे गुरुस्थानी असलेले जे बाबांना सुद्धा गुरुस्थानी होते, कारण गुरु घराण्यातले होते, आणि मला सुद्धा गुरुस्थानी आहे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू निवृत्ती महाराज लांडे, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. महाराजांच्याही चरणी या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. माझे वडील या ठिकाणी आहे, माझी माता या ठिकाणी तुळशी वृंदावन घेऊन आहे, माझ्या भगिनी या ठिकाणी आहे. सर्व तुम्ही माझे मातावर्ग आहे. इकडं पुरुष मंडळी सर्व पितृतुल्य आहे. माझे सासरे मला आसरा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे, त्यांचं सुद्धा चरणी मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. माझे मेवणे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. सर्व पाहुणे रावळे मंडळ या ठिकाणी आहे. कीर्तन क्षेत्रातील एक अभिव्यक्ती म्हणजे प्रतीक्षाताई जाधव या ठिकाणी आहे. माझी धर्मपत्नी सुंदर अशी कीर्तनही करते, कीर्तनकार हरिभक्त गायत्रीताई या ठिकाणी आहे. बुलढाण्याहून आलेल्या आमच्या दीपालीताई या सुद्धा या कीर्तन करतात, त्याही सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे.
आता सर्वांचं नाम उल्लेख करत नाही, नाही तर एक लिस्ट बनावं लागेल मला आणि सकाळपर्यंत संपायची नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आता लक्ष द्यायचं माझ्याकडे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगातून देवाकडे एक मागणी केलेली आहे. तुकाराम महाराज काय मागणी करतात देवाकडे? आपण आतापर्यंत जे चिंतन ऐकले ते संतपर प्रकरणातले चिंतन ऐकले. जे पहिलं चिंतन झालं ते नामपर प्रकरणातलं झालं. काल महाराजांनी आपल्याला जे सांगितलं ते दानाचं महत्व सांगितलं. आणि आज जे मी चिंतन करणार आहे ते देवाकडे एक साकडं टाकणार आहे, मागणं टाकणार आहे. देवा, मला काहीतरी हवं आहे आणि ते तूच देऊ शकतो, असं तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून म्हणतात. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा, मला संपत्ती नको, मला धन नको, मला बाकी काही नको, विश्वामध्ये मला काही नको, कारण हे सर्व नश्वर आहे. जसं सुदाम्याला तू सुवर्ण नगरी दिली आणि आज डौच मधला एखादा व्यक्ती जर पोरबंदरला गेला आणि तिथून त्याने एक मस्तपैकी एक ट्रक भरून सोनं आणलं, असं कधी आठवतं का? का? कारण त्या ठिकाणी सोनं राहिलं नाही. आता सुवर्ण नगरी दिली ती त्याच वेळेस मावळली, नाही का? त्या रावणाला सुद्धा लंका दिली, आज ती सुद्धा पाहायला मिळत नाही. लक्षात घ्या. म्हणून देवा, मला ह्याच्यातलं काही नको, मग काय हवं? तुकोबरायांना देवाने प्रश्न विचारला, तुम्हाला काय हवं आहे? काय नाही देवा, मला एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये तुम्ही वास करता आणि ज्याला तुमचा ध्यास लागलेला आहे अशाची संगती मला घडू द्या. देव वसे चित्ती वा त्याची घडावी संगती. बांधा कंबर, मला नाही बोलायचं सुंबर. विठ्ठल 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 हो. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. पुढच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटे. अशा सज्जनांची मला जर संगत लाभली ना, तर पुन्हा त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वियोग निर्माण होऊन देऊ नको, आमची ताटातूट होऊ देऊ नको. हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटे, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हेच माझ्या मनाला आवडतं आणि म्हणून देवा, माझी ही वासना आहे, माझी इच्छा आहे, ती माझी पूर्ण कर. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, नाही का? संत संगतीशिवाय जिनं ते काय खरं जिनं आहे का? नाही का? तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. खरं संत संगतीमध्ये जे जगलं जातं ना, त्यालाच खरं जीवन असं म्हटलं गेलेलं आहे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. विठ्ठल हो. चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या ठिकाणी आपण प्रथम दिवशी गुरुवर्य परमपूजनीय राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते आपल्या या सप्ताहातलं ध्वजारोहण सुद्धा करून घेतलेलं आहे. म्हणजे या सप्ताहाला एक स्वरूप आलेलं आहे. खरं जी पद्धत आहे, शास्त्रानुसार जे चालत आलेलं आहे, एकदम शास्त्रोक्त आपण हा उत्सव या ठिकाणी करत आहोत. काय होतं, गावामध्ये आश्रम आहे, पण त्या आश्रमामध्ये जर काही नामचिंतन झालं तर त्या आश्रमाचा प्रभाव वाढत चालतो. ती देवता प्रभावित होते आणि देवता प्रभावित झाल्यानंतर त्या गावाला ती आशीर्वाद देत असते. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण शास्त्रोक्त हा सर्व सोहळा या ठिकाणी करत आहोत. आजच्या सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांनी या अभंगातून आपल्याला संत संगतीचं महत्व सांगितलेलं आहे आणि तीच मागणी देवाकडे केलेली आहे. आपल्याला जीवन जगत असताना खरं सुख काय आहे हे माहीत नाही. प्रत्येक जण सुखाचा माग आहे, सुख शोधतोय, प्रत्येक जण रात्रंदिवस जागतोय, रात्रंदिवस झटतोय, पण आपल्याला खरं सुख काय आहे हे माहीत नाही. मी आज फक्त चिंतन करणार, कारण मला अभ्यासालाच वेळ मिळालेला नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येक जण सुखाचा शोध घेतोय. लक्षात घ्या. आणि मग सुखाचा शोध घेत असताना रात्रंदिवस आपण प्रपंचामध्ये झगडत असतो, पण आपल्याला सुख काही खरं मिळत नाही. न मिळालेल्या सुखामागे आपण धावत असतो. नाथ महाराज असं म्हणतात, राती दिवसू निज निकटे मरणेसी घेता झटे, कवडीची प्राप्ती न भेटे प्राणात कष्ट द्रव्य जोडे. रात्रंदिवस आपण झगडत असतो, पण आपल्याला खरं सुख भेटत नाही. आणि मग खरं सुख भेटण्यासाठी काय करावं लागतं, तर खरं सुखाची जी अभिलाषा आहे, खरं सुख कशाला म्हटलं गेलेलं आहे ते आपल्याला माहीत करून घ्यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं,
मोगलकालीन एक दृष्टांत आहे. एका माणसाला काही पैशाची गरज पडली आणि म्हणून तो आपल्या मित्राकडे गेला. मित्राकडे गेल्यानंतर मित्राकडे त्याने मागणी केली, अरे मला काही पैशाची गरज आहे. किती पैशाची गरज तुला? काय नाही बाबा, मला 40 रुपयाची गरज आहे. आता त्याला रुपये कळायचे आणि जो देणारा होता त्याला विसा कळत होत्या. तो म्हणाला, हे बघ, माझ्या खिशामध्ये या 5 विसा आहे. आता 5 विसा म्हणजे किती पैसे झाले? 5 विसा म्हणजे किती पैसे झाले? बंद करायचं. 5 विसा म्हणजे किती पैसे झाले? मला पुढंच जायचं नाही, बोला आता. 100 रुपये झाले. 5 विसा म्हणजे 100 रुपये. याला किती पैशाची गरज होती? 40 रुपयाची. याने 40 रुपये काढून घेतले. खाली किती विसा उरल्या हो? 60 विसा कशा उरतील? 5 विसा होत्या. उपरनं काय म्हणतं काय माहिती आज. खाली किती विसा उरल्या? याने 40 रुपये काढून घेतले. 3 विसा उरल्या. वा जीजी, 3 विसा उरल्या. आता 3 विसा उरल्यानंतर याने 3 विसा त्या मित्राच्या हातावर टेकवल्या, 2 विसा घेतल्या आणि हा निघाला. निघाल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा त्याच्याकडे ते पैसे आले. आल्यानंतर ते पैसे देण्यासाठी तो पुन्हा आला. मित्राने विचारलं, काय रे बाबा, काय हवं आज? काय नाही, तुझ्याकडून मी 40 रुपये घेतले होते. हो, ते 40 रुपये तुला परत करण्यासाठी या ठिकाणी आलो. मित्र त्याच्याकडे पाहायला लागला, ए बाबा, तू माझ्याकडून 2 विसा घेतल्या, मला तू 2 विसा दे. तो म्हणाला, नाही बाबा, मी तुझ्याकडून 40 रुपये घेतले. तो म्हणाला, नाही, माझ्याकडे 5 विसा होत्या. 3 विसा तू मला परत केल्या, 2 विसा तू काढून घेतल्या. माझ्या 2 विसा मला तू परत कर. तो समोरचा म्हणायचा, तुझ्याकडे 100 रुपये होते, त्यातून मी 40 रुपये काढून घेतले, उरलेले 60 रुपये मी तुला परत केले. मी तुला 40 रुपयाच्या वरती 1 रुपयाही देणार. कारण याला रुपये कळायचे, त्याला विसा कळायच्या. दोघांनी एकमेकाची गचंडी धरली. दोघं भांडण करायला लागले. भांडता भांडता तिसऱ्या मित्राने बघितलं, न भांडणारे मित्र आज भांडताहेत. आणि म्हणून तो त्यांच्याकडे आला. विचारलं, का भांडण्याचं कारण काय? का भांडता तुम्ही? काय नाही, भांडण्याचं एकच कारण आहे, याने माझ्याकडून 2 विसा घेतल्या. हा म्हणायचा, जमणार नाही, मी याच्याकडून 40 रुपये घेतले आणि मी याला 40च परत करणार. त्यालाही प्रश्न पडला. ते म्हणला, तू किती पैसे परत करणार? म्हणले 40 रुपये. आणि तुझे 40 रुपये. तू किती घेणार? म्हणले 2 विसा. हे तुझे 40, हे तुझ्या 2 विसा. विसाही त्याचंच नाव आहे, रुपयेही त्याचंच नाव आहे, देवही त्याचंच नाव आहे आणि सुखही त्याचंच नाव आहे. फक्त त्याची अभिव्यक्ती आपल्याला कळेल नाही. देव कशाला म्हणतात आणि सुख कशाला म्हणतात हे न कळाल्यामुळं प्रपंचामध्ये नसलेल्या सुखाचा आपण शोध घेतो. विठ्ठल विठ्ठल हो, सर्व सुखाचे आगर बापर कुमा, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. आहे का नाही? सुख त्याचंच नाव आहे, फक्त त्याचा सुख आपल्याला नेमकी काय कशाला म्हणतात हे न कळाल्यामुळं आपण त्या सुखाचा शोध घेत असतो. सुख रूपये साधुजा कोण सांगा, सुख रूपये तुझा कोण सांगा, सुख रूपये तुझा कोण सांगा, सुख रूपये तुझा कोण सांगा. पांडुरंगा सारी का तू, माझ्या पांडुरंगा सारी का तू, माझ्या पांडुरंगा सारी खा. सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा. भगवान परमात्मा म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजेच भगवान परमात्मा आहे. हे ज्या वेळेस आपल्याला कळलं ना, त्यावेळेस आपल्याला पुन्हा त्या प्रपंचामध्ये सुख शोधण्याची गरज पडत नाही. प्रपंचात तर सुख नाहीच हो, नाही का? रात्रंदिवस न काय नवे हारानुक संसार हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. कोणाच्या कुटुंबाचं समाधान होतं रात्रंदिवस? सुख नाही कोठे आलिया संसारा,
सुख नाही कोठे आली या संसारा नाही कोठे आली या संसारा सुख नाही कोठे आली या संसारा हे माया हा बरी होऊ नका सुख नाही कोठे बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे तुम्ही तर षटकारच चालू केले डायरेक्ट. हा संसार म्हणजे दुःखमूळ आहे आणि त्या दुःखमूळ असलेल्या संसारामध्ये आपण सुखाचा विचार या ठिकाणी करतोय. संत महात्मे आपल्याला सांगत असतात बाबा परमार्थ करा, पण परमार्थ करायला गेलो का आपली खोड गळती. काय होतं? खोड गळती. खोड सोड मग लागेल तुला परमार्थाची ओढ. असं विठ्ठल विठ्ठल. काय झालं? एक वाटसरू होता, रस्त्याने निघाल्यानंतर 1-2 दिवस झाले चालतोय पोटामध्ये कावळे कोकायला लागले, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, भूक लागलेली आहे, फक्त चालतोय आणि त्याला गाव लागलं. त्या गावामध्ये आल्यानंतर समोर बघितलं एक आजीबाईचं घर दिसलं. त्या घरासमोर गेला, हाक मारली, घरात कोणी आहे का? आजीबाई बाहेर आली. काय रे बाबा, काय हवं? काय नाही आजी, भूक लागली. मग जेवायला देता का? आजी म्हणली असं कर, घरात ये, निवंत जेवण कर. घरामध्ये आल्यानंतर जेवायला बसला. आजीने मस्तपैकी एक हातावर अशी थापलेली भाकर होती आणि हातावर केलेली ती भाकर त्याला दिली. एक भलमोठा असा ताट, त्या ताटामध्ये लाल बुंद तापवलेलं दूध, त्याने भाकर चुरली, वरून दूध ओतलं, खायला बसला. एक घास उचलला, तोंडापर्यंत नेतो, तेवढ्यात त्याचं लक्ष पाठीमागच्या खोलीमध्ये गेलं. पाठीमागच्या खोलीमध्ये होती एक म्हैस. काय होती? म्हैस अशी तब्येतवान होती, चांगली धष्टपुष्ट होती. त्याने विचार केला, हे दूध ह्याच म्हशीचं असं. विचारलं, आजी हे दूध ह्याच म्हशीचं का? म्हणले हो ह्याच म्हशीचं. का ग आजी? दिवसातून बराच चारा खात असेल तुझी म्हैस. म्हणले हो बाबा, दिवसातून 3-4 ओझे लागतात. आता गायावानाला विचारा गाया किती खात्या म्हणून. म्हशीचा अंदाज वेगळाच आहे का नाही? भरपूर चारा लागतो म्हणले. म्हणलं का ग आजी? कुत्रं तिकडे चाललं मंदिरात. हे करा बघा, तुम्ही सगळ्यांना नाही, एकच जण कोणीतरी जा. त्याने विचारलं, का ग आजी म्हैस भरपूर चारा खात असेल? म्हणले हो बाबा भरपूर चारा खाती. मग का ग आजी हे दूध ह्याच म्हशीचं? म्हणले हो बाबा ह्याच म्हशीचं दूध आहे. एवढी जाडजूड म्हैस? म्हणले हो ना. दरवाजा बारीक आहे, ही म्हैस जर मेलीच बाहेर कशी काढायची? मेल्या उठ वाटाल निघ म्हणले. आजी काला खाऊ दे ना. तो कालाही बांध म्हणले आणि रस्त्याला निघ म्हटले. त्याने तो काला, त्याच्याकडे एक उपरणं होतं, त्या उपरण्यामध्ये तो काला बांधला. एक काठी होती, त्या काठीला त्याचं ते गाठोडं बांधलं, खांद्यावर घेतलं, रस्त्याने निघाला. पाठीमागे काय लागली? धार लागली. लोकांनी विचारलं, अरे गळतं काय? म्हणले पाठीमागे. काय नाही, खोड गळती म्हणले माझी, फक्त खोड गळती. माणसाचं तसंच आहे. अरे परमार्थ करा. बाबांनी या गावामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला या ठिकाणी परमार्थाची ओढ लागावी यासाठी बाबांनी प्रत्येक क्षण या ठिकाणी स्वतः झिजवलेला आहे. बाबा कधी तळमळ करायचे, कधी माईक मध्ये पुकारायचे, या कीर्तनाला बसा, कीर्तनाला ऐका. पंक्ती सुद्धा असायच्या बाबांच्या काळामध्ये. रामनवमीचा उत्सव असायचा आणि एवढं करून सुद्धा लोक कीर्तनाला येत नसायचे. बाबांची तळमळ आतून. काय असतं, संत जो असतो ना, महात्मा जो असतो ना, त्याची तळमळ असते. त्याला इतर प्रपंच करायची गरज नसते. त्याचा हाच प्रपंच असतो, फक्त समाजाकडून नामस्मरण करून घ्यायचं, भगवंताची भक्ती करून घ्यायची. हे संतांचं कार्य असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हे त्यांचं कार्य असतं. आपलं कार्य काय असतं? आपल्याकडे असलेली जी संपत्ती आहे त्या संपत्तीपैकी 10% हिस्सा हा भगवत कार्यासाठी वापरणं हा आपलं कर्तव्य असतं. लक्षात घ्या. जगामध्ये श्रीमंत तो आहे खरा. लक्षात घ्या, जगामध्ये श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे दातृत्व, चारित्र्य
बघा बरं का, जगामध्ये श्रीमंत कोण आहे? ज्याच्याकडे दातृत्व आणि चारित्र्य या दोन गोष्टी ज्याच्याकडे आहे ना, जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. नुसती श्रीमंत असून उपयोग नाही हो, चारित्र्यही असलं पाहिजे, लोक त्याचा सन्मान करतील, आणि दातृत्वही असलं पाहिजे. म्हणजे जे असलेलं धन आहे त्याचा खरा उपयोग होतो. विनाकारण त्या धनाला कीड लागण्यापेक्षा त्याचा उपयोग झाला पाहिजे. लक्षात घ्या, आपण संपत्ती कमवतो आणि त्या संपत्तीचा आपण बेनिफिट घेत नाही, ती कीड लागते त्या संपत्तीला. कधी कधी असं होतं, संपत्ती भरपूर कमवतो, इतका कंजूस असतो, इतका महाकंजूस असतो, गावात सप्ताह चालला ना त्याला तो हा धाका असतो. गावात सप्त्यात जर गेलो एखादा म्हणलं वर्गणीचं काय, मग हा धाका असतो म्हणून तो सप्त्याला सुद्धा येत नाही. लक्षात घ्या. पण असं नाही, दातृत्व त्याला श्रीमंत त्याला म्हटलं गेलेलं आहे ज्याच्याकडे दातृत्व आहे. कर्ण, ज्यावेळेस या कर्णाकडे इंद्र आला, ब्राह्मण वेशामध्ये आला, आणि आलेला इंद्र दरवाजामध्ये उभा राहिला. इंद्राने दान मागितलं, भिक्षांदेही. ज्यावेळेस कर्ण दारामध्ये आला, बघितलं समोर इंद्र आहे, आपला ब्राह्मण आहे. ब्राह्मण असल्यानंतर विचारलं, ब्राह्मण देवा काय हवं तुम्हाला? आता हा कर्ण जो होता इच्छादानी होता, जशी समोरची इच्छा करेल त्या प्रकारचं दान करणारा म्हणजे कर्ण होता. काय नाही म्हणले, मला तुझ्याकडे असलेलं कवच आणि कुंडल दे म्हटले. कर्णाने विचार केला, आज कवच आणि कुंडल जर याला मी काढून दिली तर उद्याच्या युद्धामध्ये माझा मृत्यू काय निश्चित आहे. मी मरण उद्या युद्धामध्ये, माझी नक्की हार आहे, नक्की मला पाठ खाली टेकावी लागेल, हे कर्णाला माहीत आहे. तरी सुद्धा कर्ण त्याचे कवच आणि कुंडल काढून देण्यासाठी तत्पर झाला. देतो मी, पण तुम्ही कोण आहात याची मला ओळख पटवून द्या म्हणले. कारण आतापर्यंत जेवढे याचक माझ्याकडे आले ना, असं माझ्याकडे अशी मागणी कोणीही केलेली नाही. माझे कवच आणि कुंडल कोणीही मागितले नाही. तुम्ही मागितली, मला तुमचं स्वरूप कळू द्या, तुम्ही कोण आहात. त्या इंद्राने स्वतःचं रूप प्रगट केलं, स्वरूप प्रगट केलं, आणि स्वरूप प्रगट केल्यानंतर म्हणले, मी इंद्र आहे. का हो, तुम्ही माझ्याकडे याचक म्हणून आलात, काय कमी आहे तुम्हाला स्वर्गामध्ये? ज्ञानोबाराने सुंदर वर्णन केलेलं आहे. जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भवन अमरावती, जेथ महासिंधीचे भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी किल्लारे कामधेनूची, जेथे वळगे देव पायिका, सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनत वाटिका, सुरतरूंच्या गंधर्व गान गाणी, रंभे ऐसी नाचणी, उर्वशी मुख्य विलासनी अंतरे. काय कमी आहे त्या ठिकाणी? स्वर्गामध्ये अनेक प्रकारचे भोग आहे, आणि एवढे भोग असताना सुद्धा तुम्ही याचक म्हणून माझ्याकडे आलात. काय फक्त कवच आणि कुंडल हवीन तुम्हाला? ऐरावता सारखा हत्ती तुमच्याकडे आहे, अष्टभोग तुमच्याकडे आहे, सुगंध आहे, वनिता आहे, वस्त्र आहे, गीत आहे, तांबूल आहे, भोजन आहे, शय्या आहे, कुसुम आहे, 8 प्रकारचे भोग तुमच्याकडे आहे. आणि 8ही प्रकारचे भोग असताना तुम्ही माझ्याकडे याचक म्हणून येता. एवढे भिकारी झालात तुम्ही? तुम्ही इंद्र आहे, स्वतःला देवादी देव इंद्र राजा म्हणून ओळखता, आणि तुम्ही माझ्याकडे याचक म्हणून आलात. सुगंध नावाचा भोग सांगितला, इंद्रप्रस्थी सुगंध. वनिता म्हणजे स्त्री, उर्वशी सारखी स्त्री त्या ठिकाणी आहे. वस्त्र सुंदर प्रकारचे आहे. गायन करण्यासाठी कोण आहे? गंधर्व आहे, गंधर्व गाणं गाणी, ऐक नाही. सुगंध, वनिता, वस्त्र, गीत, तांबूल भोग त्या ठिकाणी आहे, ऐक नाही. तांबूल प्रकारचे भोग, तांबूल प्रकारामध्ये किती भोग येतात? भरपूर भोग आहे, ऐक नाही. विड्याचं पान तांबूलच प्रकारचा भोग सांगितलेला आहे. 14 भोग आहे तांबूल प्रकारच्या भोगामध्ये. म्हणजे हे त्याच्यातच आलं काय? मला सवय नाही बरं, पाहून पाहून सांगतो मी, ऐक नाही. तांबूल प्रकारचा भोग त्याच्यामध्ये आला नाही का? दारू त्याच्यामध्ये चाल. एखाद्याला सांगितलं ना, बाबा दारू पित नको जाऊ, का? अरे अपवित्र असलेलं द्रव्य आहे, कशाला दारू पितो? तो म्हणला, महाराज कसलं अपवित्र आहे? मग काशीला गेलो होतो, 50 लिटर गंगाजल आणलं. किती? 50 लिटर. ज्यावेळेस मला दारूचे घोट घ्यायचे ना, प्रत्येक ग्लास मध्ये मी एक एक थेंब टाकतो म्हणले. दारू किती पवित्र होईल गंगाजलने? दारू ती दारू आहे, लक्षात घ्या. दारू ती दारू आहे, अपवित्र आहे. आणि अपवित्र असलेलं द्रव्य गंगोदक मध्य भांडे आले.
ऐका नाही, दारू ती अपवित्र आहे, शेवटी अपवित्रच राहणार. मला एक सांगा, 20 तांब्या वाटी भरली लावू नये ओटी. विषाने भरलेली वाटी आहे, सॉरी, तांब्याचं भांड शास्त्रामध्ये पवित्र सांगितलेलं आहे. काय? पवित्र भांड आहे. आणि त्या पवित्र भांड्यामध्ये जर तुम्ही अपवित्र असलेलं जल म्हणजे पाणी जर त्याच्यामध्ये टाकलं तर ते पवित्र होतं. पण त्या पवित्र असलेल्या तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही जर विष टाकलं ते पवित्र होईल का हो? आणि पिल्यानंतर काय होतं? पिल्यानंतर काय होतं? मरतो. माहित आहे तुम्हाला? नाही माहिती. प्रयोग करून बघा एकदा, मग कळलं. बऱ्याच लोकांनी प्रयोग केला. परत जर त्याला म्हटलं ना कराटे घेतो का, तो म्हणतो महाराज नाव सुद्धा काढू नका त्याचं. लक्षात घ्या, 20 तांब्या वाटी भरली लावू नये ओटी. विषाने तांब्याची वाटी भरली म्हणजे काय ओटाला लावायची का? अपवित्र आहे. लक्षात घ्या, अपवित्र आहे. म्हणजे अनेक प्रकारचे भोग त्या ठिकाणी आहे. सुगंध, वनिता, वस्त्र, गीत, तांबूल. भोजनाचे किती प्रकार सांगितले? 56 प्रकारचा भोग लावता का नाही? भोजन, शय्या आणि कुसुम, एकूण 8 प्रकारचे भोग सांगितले. काय कमी आहे इंद्रप्रस्थी? हे सर्व असताना तुम्ही माझ्याकडे याचक म्हणून आलात. ठीक आहे, देतो मी तुम्हाला दान. त्या कारणाने त्याला कवच काढून दिलं. असं शरीरातून निघायना ओटाच्या माध्यमातून काढून दिलं, ओटातून काढून दिलं आणि कुंडला काढून दिली. याला दातृत्व असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात घ्या, नुसती संपत्ती असून चालत नाही, दातृत्व सुद्धा असलं पाहिजे. मी दाजींकडे गेलो होतो. दातृत्व बघा कसं आहे. दाजींकडे गेलो. दाजी, आपल्याला गावात बाबांचा सोहळा आहे आणि आपल्याला बसची व्यवस्था या ठिकाणी करायची. काय डिझेल लागेल मला सांगा. लोक देवासाठी एवढं करतात आणि मी केलं ना काय कमी पडतंय म्हटलं. ही भूमिका ज्याची त्याला दातृत्व असं म्हटलं गेलं. टाळी तर वाजवा. तुम्ही इथपर्यंत बसून आलात, जायचं का नाही तुम्हाला घरी परत? विठाल 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 याला दातृत्व म्हटलं गेलेलं आहे. दान केलं पाहिजे. दातृत्व काय होतं? भोगामध्ये जी केलेली संपत्ती आहे ती पुन्हा कधी येत नाही. भोगात गेलेली संपत्ती पुन्हा कधीच येत नाही. रोगात गेलेली संपत्ती पुन्हा कधीच येत नाही. पण दानात गेलेली संपत्ती 100 पटीने आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, महाराजांनी सांगितलं, देवा मला तुझ्याकडे एकच मागणं आहे, मला संपत्ती नको, काही नको म्हटले. मला न लगे मुक्ती धन संपदा, मला हे काही नको. मग काय हवं? मला एकच पाहिजे, ते म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. देवा हो
त्याची घडावी संगती. एका साधकाने महाराजांना प्रश्न केला, महाराज, ज्याच्या चित्तामध्ये देव येऊन राहतो, ज्याचा अखंड ध्यास, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, ज्याचा अखंड ध्यास फक्त भगवंत झालेला आहे, आशाची तुम्ही संगती करता, पण आशाची संगती केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होणार आहे? काय गरज आहे आशाची संगती करायची तुम्हाला? ज्ञानोबाऱ्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेच सदा. संत संगतीमध्ये गेल्यानंतर खरं आपलं जे हरवलेलं भान आहे ना, आपण एखादा व्यक्ती जर आपल्या गावामध्ये गेला आणि गेल्यानंतर आपण काय म्हणतो, अमुक अमुक व्यक्ती गेला बरं, मग त्याचं खाली प्रेत पडलेलं असतं, आपण काय म्हणतो, हे त्याचं काय आहे, शव आहे, प्रेत आहे, नाही का, त्याचा मृत्युमुखी पडलेला देह आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो, देह वेगळा आणि तो व्यक्ती वेगळा. ज्यावेळेस हा विचार केला जातो ना, देह वेगळा आणि त्यामध्ये असलेला जो कोणीतरी आहे ना, तो आत्मा, व्यक्ती वेगळा. काय गेला याच्यातून? आत्मा गेला, जीव गेला याचा. म्हणजे याचा अर्थ या देह म्हणजे तो व्यक्ती नव्हता. लक्षात घ्या, ते फक्त आत पडलेलं काय शव आहे. हे जे भान आहे आपलं, हे भान आपल्याला पुन्हा प्राप्त करून देण्याचं काम संत करत असतात. बाबा, तू म्हणजे देह नाही, देह काय खरा, देह संबंध पसारा. बुजगा बने चोरा रक्षण ते बात तसे, बुजगा बने चोरा रक्षण ते बात तसे, बुजगा बने चोरा रक्षणाचे भासत दे, बुजगा बने चोरा रक्षणाचे भासत दे. ते आदि काय करा दे समाधी पसारा, बुजगा बने चोरा रक्षण ते बात तसे, बुजगा बने चोरा रक्षण ते बात तसे, ते आदि काय करा दे समाधी पसारा, बुजगा बने चोरा रक्षणाचे भासत दे, बुजगा बने चोरा रक्षण. बात तसे. देह हा पाचांचा आणेला उसना, हे आपलं नाही, हे दुसरं कोणाचं तरी आहे. देह काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावने चोरा रक्षण असे भासते, नाही का. असा असलेला देह म्हणजे तुम्ही नाही, मग तुम्ही व्यक्तिगत कोणीतरी वेगळे आहात. तुमचं व्यक्तित्व काहीतरी भिन्न आहे, तुमचा देह भिन्न आहे आणि व्यक्तित्व काहीतरी भिन्न आहे. याचं भान करून देणं, याचं भान करून देणारे कोणी असेल तर ते संत आहे. लक्षात घ्या, ते कोण आहे? संत आहे. काय झालं, एका गावामध्ये पूर्वीचा काळ होता आणि त्या पूर्वीच्या काळी गावाचं राखण करण्यासाठी एका माणसाची नेमणूक केली जायची. माहिती आहे तुम्हाला? जागल्या, गुरखा, ठीक नाही, अनेक प्रकारचे नावं त्याला होते. आणि हा जागल्या किंवा गुरखा, याचं शरीराचं वर्णन जर केलं, उचापुरा, काळा कबिंड, नाही का, डोक्यावर पागोटा, हातामध्ये दंडक, एका हातामध्ये कंदील, पायामध्ये ते गुडघ्यापर्यंत धोतर, नाही का, अंगामध्ये बंडी, असा असलेला हा गुरखा. आणि गुरखा हा गावातून फिरत असताना, या गल्लीतून त्या बोळीतून त्या बोळीतून त्या आळीमध्ये असा फिरत असताना, फिरता 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 हा काय करायचा, जागते रहो, काय करायचा, एक दंड त्या ठिकाणी द्यायचा, आवाज आरोळी त्या ठिकाणी ठोकायचा. आणि आरोळी ठोकता ठोकता ह्या गल्लीतून त्या बोळीतून असा फिरता 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 नेमकी त्या जागल्याकडे, त्या गुरख्याकडे वती. पण पेटवण्यासाठी काय बाबा, तुला कसं काय माहिती? त्याच्याकडे विडी होती, पेटवण्यासाठी काडी नाही. त्याने अशी ती विडी अशी तोंडामध्ये, ओटामध्ये घेतली आणि असा पाहायला लागला, पेटी नाही. समोर बघितला कोणीतरी, रामभाऊ समोर झोपलेला होता, बाज वगैरे टाकून बाहेर. जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर त्या रामभाऊला उठवलं, ए रामभाऊ उठ. तो म्हणला, बाबा दिवसभर आम्ही कष्ट करतो, एक तर दिवसाची लाईट दिली, दिवसभर गावाला पाणी भरायचं म्हटले, आणि आता रात्रीची झोप लागली तर तू जागा करतो म्हटले, काय हवं तुला? ए रामभाऊ, अरे माझ्याकडे विडी आहे, पेटवण्यासाठी काडी नाही. रामभाऊ उठून बसला, डोळे वगैरे असे पुसले, समोर बघितलं, त्याच्याकडे पाहायचा
त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. त्याच्याकडे पाहायचा, हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. अरे भल्या माणसा, तुझी विडी आहे, पेटवायची आहे, या कंदिलाची काच वर कर, पेटून घे ना, मला कशासाठी उठवलं? जसं त्याच्याकडे कंदील आहे, त्या कंदिलामध्ये इंधनही आहे, ऐका नाही, त्याची ज्योतही प्रज्वलित आहे, पण त्याचं ज्ञान त्याला नाही. त्याचं ज्ञान करून देण्यासाठी त्याला कोणाकडे जावं लागलं? रामभाऊकडे जावं लागलं. तसं आपलं हरवलेलं भान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला संतांकडे जावं लागतं. लक्षात घ्या, तोपर्यंत आपल्याला संत भेटत नाही, संत कळत नाही. ज्या दिवशी खरं देवाचं भान आपल्याला संत करून देतात ना, त्या दिवशी ते संत आपल्याला कळतात. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. आज जगादेवर उभा आहे, हे म्हणजे बाबांच्या सान्निध्यात गेल्याचं फल आहे. माझं वैयक्तिक काय नाही याच्यामध्ये, माझं वैयक्तिक काय याच्यामध्ये, मी व्यक्तीच नाही. जे माझं आज या ठिकाणी जो उभा आहे ना, हा बाबांचा कृपा प्रसाद आहे. लक्षात घ्या. बाबांनी काय, माझं बालपण असेल, मला आठवत नाही ती माळ, पण बाबांनी माळ घातली म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. लक्षात घ्या. नाही तर आज काय इतर पोरांसारखं कुठंतरी असतो, जीन्स पॅन्ट वगैरे काहीतरी घालून, ऐका नाही. पण एक संतांच्या महापुरुषांच्या संगतीमध्ये गेलो आणि खरंच माझं स्वतःच आज या ठिकाणी उद्धार झाला. हे सद्गुरु नायके, वा रे वा, टाळी वाजवा. सद्गुरु नायके, पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके, पूर्ण कृपा केले. सद्गुरु नायके, पूर्ण कृपा केले. संगतीमध्ये गेल्यानंतर खरं कळतं आपलं जिणं कसं आहे. एक माणूस एका गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं, एक असे सुंदर प्रकारचे विड्यांची अशी लाईन दुकानं लागलेली होती. विळा घेण्यासाठी निघाला, म्हणले मला आज विळाच घ्यायचा. हट्ट केला त्याने आणि त्या विळ्यावाल्याकडे गेला. गेल्यानंतर विचारलं, बाबा हा विळा केवढ्याला दिला? त्याने सांगितलं 100 रुपयाचा विळा आहे. म्हटली, अरे एवढी किंमत कुठं सांगत असतात का? म्हटली, विळा काही पण सांगतो म्हणले 100 रुपये. मग 80ला देतो का? म्हटले, नाही बाबा 80ला नाही देऊ शकत. अरे 90ला दे मग. आणि तेवढ्यामध्ये एक माणूस त्या ठिकाणी आला. आल्यानंतर त्याने हातातला परीस घेतला आणि त्या लोखंडाच्या विळ्याला स्पर्श केला. काय झालं हो? तुम्हाला कसं काय माहिती काय झालं? त्याचं सोनं झालं. आता मला सांगा, तो लोखंडाचा विळा 100ची किंमत होती, 80ला मागितला, 80चा 90चा आकडा बोलला, त्याचं सोनं झालं. आता त्याची 80, 90, 100 किंमत होईल का? मग काय तोळा आहे आता? काय आजचा बाजार भाव? बजेटच्या बाहेर आहे. खिशाच्या चिंध्या झाल्या सगळ्या आता, आहे का नाही? सोनं महाग झालं महाराज. आणि तो लोखंडाचा विळा आज तो घेऊ शकत नाही का? कारण त्याचं सोनं झालं. कशामुळं झालं? परिसाच्या संगतीमुळं त्याचं काय झालं? सोनं झालं. एक वेश्या आहे, अनेक पुरुषांच्या संगतीमध्ये आलेली वेश्या, कुणीतरी एक तिला पुरुष मिळावा आणि त्या पुरुषाबरोबर तिचं विवाह व्हावा, लग्न व्हावं. ती वेश्या राहिली का आता? ती पतिव्रता होती. वेश्या होती परी, पतिव्रता झाली. एखादी दासी आहे,
राजाबरोबर तिचं लग्न झालं. ती कोण होते? राणी होते, महाराणी होते. आता ती दासी राहिली का? लोखंडाचा विळा परिसासी रतला, मागिली ती बोल बोलू नये. वेश्या होती परी पतिव्रता झाली, मागिली ती बोल बोलू नये. दासी होती परी राह्यासी रतली, मागिली ती बोल बोलू नये. विष्णुदास नामा विठ्ठली रंगला, तो शिंपी वहिला म्हणू नये. लक्षात घ्या. नामदेव महाराज म्हणतात, बाबा हा शिंपी आता भगवंताशी विठ्ठलाशी एकरूप झालेला आहे. आता हा शिंपी राहिला का? नाही. शिंपी कुळाचा एक इतिहास सांगितलेला आहे बघा. शिंपी कुळाचा इतिहास आहे. काय झालं? पूर्वीच्या काळी एक सहस्रार्जुन नावाचा राजा, आणि या सहस्रार्जुन नावाच्या राजाने जमदाग्नीचा काय केला? वध केला. जमदाग्नीचा वध केल्यानंतर जमदाग्नीचे पुत्र, काय नाव? परशुराम. तुमच्या वर्गात होते का? जमदाग्नीच्या मुलाचं नाव काय? परशुराम. त्या परशुरामाने हातामध्ये शस्त्र घेतलं. काय घेतलं? परशु घेतली. परशु म्हणजे काय? कुऱ्हाड. काशीनाथ बाबाची नाही. कुऱ्हाड हातामध्ये घेतली, आणि कुऱ्हाड हातामध्ये घेतल्यानंतर त्यांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करील असा काय केला? पण केला, प्रतिज्ञा केली. आणि प्रतिज्ञा केल्यानंतर त्यांनी या सहस्र अर्जुनाचे 95 पोरं मारले. खाली 5 पोरं उरले. सैरावैरा पळू लागले. त्यातले 2 मुलं शूर आणि शूरसेन नावाचे हे जमदाग्नीच्याच मठात येऊन लपले. आणि मठात येऊन लपल्यानंतर संध्याकाळच्या समयी परशुराम त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर या 2 पोरांना बघितलं. अरे तुम्ही कोण आहात? विचारलं, कोण आहात तुम्ही? क्षत्रिय आहात का? म्हणले नाही, आम्ही क्षत्रिय नाही. मग आम्ही छुपी आहे म्हणले. छुपी कोण आहे म्हणले? छुपी. काय काम करता तुम्ही? यांच्याकडे धनुष्य आणि बाण होते. यांनी धनुष्याची सुई केलेली होती, सॉरी धनुष्याची कातर आणि गज केलेला, आणि बाणाची सुई केलेली होती. बाणाची काय केली होती? सुई. विचारलं, तुम्ही कोण आहात? क्षत्रिय आहात का? म्हणले आम्ही क्षत्रिय नाही. मग आम्ही व्यावसायिक आहोत म्हणले. काय व्यवसाय करता? आम्ही कपडे शिवण्याचं काम करतो म्हटले. तुमची अवजारं दाखवा, हत्यारं दाखवा म्हणले तुमची. काय अवजारं तुमच्याकडे आहे? काय नाही म्हणले, आमच्याकडे सुई आहे. सुई कशासाठी? कपडे शिवण्यासाठी. हा गज माप घेण्यासाठी आहे म्हणले. आणि कातर काय? कापड कापण्यासाठी म्हणले. कात्रीचा वापर आम्ही करतो. छुपी म्हणले, तुम्ही कोण? आम्ही छुपी. छुपी शब्दाचा अपभ्रंश झाला. शिंपी समाज जन्माला आला. मी शिंपी वहिला म्हणू नये. मी जरी शिंपी कुळामध्ये जन्माला आलो, नामदेव महाराज म्हणतात, पण भगवंताशी एकरूप झालो. मला आता शिंपी म्हणू नये. का? कारण मी संगती आशांची केलेली आहे. ज्यांच्या चित्तामध्ये हा भगवान परमात्मा वास करतो, तुकाराम महाराज म्हणतात, या आशांची संगती मला घडली. पुन्हा त्यांची आणि माझी ताटातूट होऊ देऊ नको. अभंगाचं 3रं चरण. हरिजना सवे भेटी, 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 हरिदास सवे भेटी,
संतांची भेट झाली, पुन्हा त्यांची आणि माझी ताटातूट होऊ देऊ नको. का? जर ताटातूट त्यांची आणि माझी झाली तर माझं खरं जिणं उरत नाही म्हणते. का? कारण त्यांच्या संगतीमुळेच माझ्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. लक्षात घ्या, लोखंडाचा वेळा परिसासी रताला. सोनं झालं कशामुळे झालं? परिसामुळे झालं. लक्षात घ्या. तसं संत संगतीमुळे आपलं सोनं झालेलं आहे. आणि म्हणून याचं पुन्हा आता लोखंड करायचं ठरलं तर अशक्य आहे. का? आता हे सोनं झालंय, सोनं झालं. आणि म्हणून संत संगती हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, पुन्हा त्यांची आणि माझी ताटातूट होऊ देऊ नको. संतांच्या पावलावर पाऊल देऊन आपण चालायचं आहे. संत ज्या मार्गाने गेले, ऐका नाही, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. तुकोबारा एका ठिकाणी असं सुंदर म्हणतात, पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा, पुढे गेले त्याचा, शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, वंदू चरण रज, वंदू चरण रज सेवूष्टावळी, वंदू चरण रज, वंदू चरण रज सेवूष्टावळी, वंदू चरण रज, वंदू चरण रज सेवूष्टावळी, वंदू चरण रज इथं खरं महत्वाचं आहे बरं का. पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, वंदू चरण रज, वंदू चरण रज सेवूष्टावळी, वंदू चरण रज, वंदू चरण रज सेवूष्टावळी. जे पुढे गेलेले आहे त्या संतांचा मागोवा घ्यायचा आहे. एक दिवस असं झालं, ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये, ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये ज्ञानोबरायांनी भारतवर्षाची वारी केलेली आहे, यात्रा केलेली आहे. स्वतंत्र प्रकरण आहे. ज्यावेळेस ज्ञानोबराय तीर्थयात्रेला निघाले आणि यात्रा करत असताना सातपुडा पर्वत रांगेमध्ये आले. सातपुडा पर्वत रांगेमध्ये एक हरपाल नावाचा चोर राहत होता. काय नाव होतं? हरपाल. हरपाल नावाचा चोर राहत होता. आणि तो चोर त्याचा दररोजचा नित्यनेम चाललेला, त्या अरण्यामध्ये यायचं, अरण्यामध्ये आल्यानंतर एका वृक्षावर बसायचं, जो कोणी वाट सरू येईल त्याला अडवायचं, त्याला विचारायचं, काय रे बाबा, तू काही संतांची संगत करतो का, काही भजन पूजन करतो का, काही नित्यनेमाची वारी करतो का, काही उपवास तापास करतो का, एकादशी धरतो का, त्याला विचारायचा. गळ्यामध्ये माळ आहे का विचारायचं. जर नाही म्हणला तर बडवायचं, म्हणजे चांगला धबाकुटीचा जोर द्यायचा आणि वरून त्याच्याकडे असलेलं धन लुबाडायचं
आणि त्या धनाच्या माध्यमातून जे काही संत महात्मे आपल्या घरी येतील त्यांची भोजन प्रसादी त्या ठिकाणी बनवायची, करायची, त्यांना जेव घालायचं, असा रोजचा नित्यनेम त्याचा चाललेला. आणि वारी येताना दिसली, ज्ञानोबारायांची कीर्ती त्याने ऐकलेली होती, नामदेव महाराजांचं चरित्र त्याने ऐकलेलं होतं आणि तेच महात्मे आपल्या समोर आहे. आनंद झाला, गगनात मावेना आनंद. आणि मग त्यांना साष्टांग दंडवत घातला. श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग दंडवत केला आणि विनंती केली, आज तुमचं दर्शन झालं, माझं आज मी खरा भाग्यवान आहे. असं करा, आजचा मुक्काम आमच्या घरी होऊ द्या. म्हणजे आमच्या घरी म्हणजे हरपालाच्या घरी होऊ द्या. आणि असं म्हटल्याबरोबर हरपाल म्हणला ठीक आहे, आपलं ज्ञानोबाराय म्हणले ठीक आहे, आजचा मुक्काम तुमच्या घरी आहे, भोजनाची काही व्यवस्था होईल म्हणले. आणि घरी गेल्यानंतर हरपाल त्या ठिकाणी आपल्या पत्नीला आवाज देऊ लागला, अगं ऐकलं का, काय आज आपल्या घरी महात्मे आले म्हटले, मग यांची जेवणाची व्यवस्था आपल्याला करायची आहे. ती म्हणले जरा बाजूला येता का म्हटले, ज्यांचं झालं त्यांना कळलं असेल, आता जरा बाजूला येता का म्हटले. बाजूला आला, काय ग काहो, घरामध्ये अन्नाचा कण नाही, बर तुम्ही एवढे महात्मे घेऊन आलात, बर मग यांची जेवणाची व्यवस्था करायची, आपल्याकडे काहीच नाही, शिधा सामग्री नाही, काहीतरी व्यवस्था करा ना, काही काळजी करू नको म्हटले. आणि मग हा हरपल पुन्हा ठरल्याप्रमाणे त्या वृक्षावर जाऊन बसला. हातामध्ये त्याने काहीतरी हत्यार घेतलं. हत्यार घेतल्यानंतर विचार करायला लागला, आता कोणीतरी वाट सुरू येईल आणि आता मी त्याला पकडील, त्याला विचारेल, त्याच्याकडे असलेलं धन लुबाडील आणि संत महात्म्यांची पंगत देईल. म्हणून असंच करा नाही बरं का, नाही तर मग असंच करशाल, ऐका नाही, असं नाही. आणि मग त्या ठिकाणी हरपाल पुन्हा त्या झाडावर बसला आणि दुपारची संध्याकाळ झालेली, मनामध्ये विचार आला, आज जर आपले महात्मे उपाशी पोटी गेले, अजून कोणीही आपल्याला सद्ग्रस्त भेटला नाही, आणि महात्मे जर असे उपाशी पोटी गेले तर आपलं खरं जिणं आहे का, महात्म्याला उपाशी पाठवू नये. मग आज महात्म्याला जीवनच त्या ठिकाणी पाठवायचं आहे, अजूनपर्यंत कोणी आलं नाही, वाट पाहू लागला. आणि तेवढ्यामध्ये आता म्हणले आता कोणी येत नाही, दुपारची संध्याकाळ झालेली, हातामध्ये जे काही त्याच्याकडे कुऱ्हाड वगैरे काय असेल, म्हणले असं आपलं जिनं खरं नाही म्हटले, जर महात्मे आपल्या घरून उपाशी पोटी जात असले, मेलेलं बरं. हातामध्ये त्याने तो परशू घेतला आणि घेतल्यानंतर गळ्यावर मारणार, तेवढ्यामध्ये इकडं विठोबाने म्हणजे पांडुरंगाने रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी जशी तू दिवाळी आणि दसऱ्याला शृंगार करते ना, तसा शृंगार आताही कर म्हटले. कशासाठी देवा, जायचं म्हणले एका वारकऱ्याला भेटायला. माता धनपालने झाल्या, पांडुरंग परमात्मा धनपाल झाले. बैलगाडी, घुंगराची बैलगाडी त्या सातपुडा पर्वत रांगेमध्ये उतरली. गुळगुळ 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 गुळ आवाज आला आणि कानावर आवाज पडता हातातला परशू खाली टाकला, झाडवून खाली उडी खाल्ली, गाडीला आडवा झाला. अरे थांब, धनपालाची गाडी थांबली. काय रे बाबा, कुठे चाललात म्हटले तुम्ही, आम्ही व्यापारीसाठी निघालो. तुम्ही कोण, मी धनपाल. आणि या मागे बसलेल्या त्या धनपालनी म्हटले, बर बर काही संतांची संगत वगैरे, वेळच भेटत नाही म्हणले, व्यापारातून भरपूर व्यापार आहे म्हटले, ऐक नाही, मोठा व्यवसाय आहे आमचा, गळ्यामध्ये माळ, सोनंच एवढं घातलं, माळ घालायला जागाच राहिली नाही म्हटले. काही भजन पूजन कीर्तन, ते रिकाम टावळ्याचे काम आहे म्हटले, ते काय आमचे काम आहे म्हटले. जसा धनपाल घेतला तसा जमिनीमध्ये असा घोसळू घेतला, भरपूर बडावला धनपाल आणि असलेलं धन सोर लुबाडलं. एका मोठ्या व्यावसायिकाकडे गेला, सोनाराकडे गेला, ते सगळं धन त्या ठिकाणी खर्च केलं, त्याच्या मोबदल्यामध्ये भरपूर पैसा मिळाला. आणि मग सांगितलं त्या सुवर्णकाराला, एवढं धन मला नको, एवढी संपत्ती मला नको, माझ्या घरी फक्त 4-5 संत आलेले आहे, त्यांचं पोट भरेल एवढी संपत्ती मला दे, बाकीची संपत्ती गरिबामध्ये वाटून दे. आणि आपल्याला जर 500 रुपयाची नोट सापडली, आपण अर्धा तास तिथं उभं राहतो, कोणी येतं काय, कोणी बघतं का काय. एका महात्म्याला, एका संन्याशाला नदीवर गेला आंघोळीसाठी, स्नानासाठी गेला, आणि तिथं एक सोन्याची अंगठी पडलेली होती. ती सोन्याची अंगठी पाहिल्यानंतर हा त्या ठिकाणी उभाच राहिला. 1 तास झाला महाराज, दीपक महाराज 1 तास झाला, अंगठी उचलूशी वाटाना, का संन्यास आडवा येतो, आणि जाऊशी वाटाना, दुसरं कोणी घेतली, मग काय करायचं.
उचलायला गेला का संन्यास आडवा येतो आणि जावा पुढं तर म्हणले सोन्याची अंगठी जाती. तिथंच थांबून राहिला. एक धोबी त्या ठिकाणी आला. आल्यानंतर याने त्या धोब्याला सांगितलं, अरे अय धोबी इकडे ये. काय? ही अंगठी उचल म्हटले. धोब्यानं सांगितलं माझी नाही, मग कशाला उचलू म्हटले. अरे बाबा 2 तासापासून या ठिकाणी उभा आहे. म्हणले 2 तासापासून उभे? मी 4 दिवस झाले ही अंगठी बघतोय म्हटले. माझी नाही तर घेऊ कशाला? आता संन्याशी कोण आहे हो खरा? संन्याशी कोण आहे खरा? धोबी. भगवे कपडे घालून काय उपयोग झाला? काहीच उपयोग झाला नाही. लक्षात घ्या. धनपालाने सांगितलं हे धन माझं नाही. मग जेवढं माझ्या घरी महात्मे आले तेवढ्या जेव घालण्यासाठी जेवढं हवं आहे तेवढं मला दे, उरलेलं गरिबामध्ये वाटून दे म्हटले. ते धन घेतलं, एका दुकानदाराकडे गेला, शिदा घेतला, घरी आला, पत्नीला सांगितलं सुंदर असा स्वयंपाक कर. पत्नीने सुंदर असा स्वयंपाक केला. सर्व महात्मे जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर इकडं धनपालनीला सांगितलं चल म्हणले हरपालाला भेटायला. आता म्हणले देवा आताचा मार कमी झाला काय म्हटले. कशासाठी जायचं आता? चल म्हणले. आणि मग आल्यानंतर इकडं संत महात्मे जेवले आणि ज्ञानोबराय निवृत्तीनाथ दादा हात धुण्यासाठी बाहेर आले. हात धुण्यासाठी बाहेर आल्यानंतर समोर बघितलं साक्षात भगवान परमात्मा उभा आहे. साष्टांग दंडवत घातला. बराच वेळ झाला म्हटले. हे संत हात धुण्यासाठी बाहेर गेले की काय तसे निघून म्हटले. म्हणून पाहण्यासाठी बाहेर आला. समोर बघितलं तर ज्याने आपला जंगलामध्ये अरण्यामध्ये मार खाल्ला त्याच्याच पायावर हे साष्टांग दंडवत घालते. येडे खुळे म्हटले हे. मग विचारलं म्हणले ज्ञानोबा निवृत्तीनाथ दादा याने माझा जंगलात मार खाल्ला. आणि मग दादांनी सांगितलं ज्ञानोबा या हरपालावर कृपा कर म्हटले. का? याला अजून भगवान परमात्म्याचं स्वरूप कळालेलं नाही. स्वरूप कळण्यासाठी याच्यावर कृपा कर म्हटले. तेव्हा याला भगवान परमात्म्याची जाण होईल, ज्ञान होईल म्हणले भगवान परमात्म्याचं. आणि मग ज्ञानोबरायांनी त्या हरपालाकडे कृपा कटाक्षेने हळले. आपुले पदी बैसवी कृपा कटाक्षेने बघितलं. त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आणि मग भगवंताचं स्वरूप निहाळायला लागला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. असं भगवंताचं साक्षात स्वरूप बघितलं, अंतःकरणामध्ये सामावलं. आणि मग सांगितलं आता मला काही नको, आता फक्त एकच जन या संत महात्म्यामुळे देवाचं दर्शन झालं ना, आशाच्याच संगतीत मला राहायचं. यांची माझी पुन्हा ताटातूट नको. खरं जन हेच आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे जीने, तू एक चरण आहे का अजून. म्हणे जीने, तू का म्हणे जीने, तू का म्हणे
संगष्ठने, खरं जे संत संगतीमध्ये जगलं जातं त्यालाच खरं जीवन आहे. ज्या ज्या लोकांना बाबांचं सानिध्य लाभलं ना ते खरंच भाग्यवान लोक आहे. मी तर उशिरा आलो बाबांच्या संगतीमध्ये, मी तर उशिरा आलो, पण जे खरे जे लोक बाबांच्या संगतीमध्ये राहिले ते भाग्यवान लोक आहे. दादांना खूप दिवस संगती झाली बाबांची, आहे का नाही. बाबांच्या तारुण्यापासून तर बाबांच्या शेवटपर्यंत दादांनी बघितलेलं आहे बाबांना. एक दिवस मुडीचा कोणीतरी एक पोरगा आळंदीला टाकायचा होता आणि दादांनी प्रेमाने विचारलं बाबांना, बाबा अमुक अमुक त्या वारकऱ्याचा मुलगा आहे, आळंदीला शिक्षणासाठी पाठवायचा, जाऊ का म्हणले मी सोबत. बाबा म्हणले जा. दादांनी पिशवी उचलली, बाबा दादा गेट पर्यंत गेले. बाबांना जे एकूण शिवाय द्यायला सुरुवात केली. मी आजारी म्हटले पाठीमाग, तुला आळंदीला जायचं सुचत म्हणले. दादांनी आहे त्या ठिकाणी लगेच रिटर्न आले, पिशवी ठेवली, कपडे बदलले, शांत बसून घेतलं. बाबांना प्रत्युत्तर दिलं नाही, लक्षात घ्या, प्रत्युत्तर दिलं नाही. आजही वारकरी संप्रदायामध्ये जो विद्यार्थी आहे ना आजही गुरु आज्ञेमध्ये राहतो. आणि शाळेमध्ये बघा बरं, एखाद्या गुरुजींना एक दोन छड्या देऊ द्या, शाळा सुटू द्याचा बेतच पाहतो म्हणले. आता ऐका नाही, ही जी आहे ना बघा, म्हणजे ही जी शिस्त आहे ती फक्त संप्रदायामध्ये पाहायला मिळते. याला खरी गुरु दीक्षा म्हटलं गेलेलं आहे, याला गुरु शिस्त म्हटलं गेलेलं आहे. आणि जो गुरु शिस्तीमध्ये राहतो ना त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. जो संत संगतीमध्ये राहतो ना त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून खरी संतांची संगती झाली पाहिजे, हीच माझ्या मनाची आवड आहे. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. आवडते मना ऐसे आवडते मना
पुरवा देवा 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 ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. वासना या ठिकाणी शब्द महाराजांनी घातलेला आहे. वासना, आता इच्छा आणि वासना याच्यामध्ये फरक आहे. भूक लागल्यानंतर जेवायचे काय होते? भूक लागल्यानंतर जेवायचे काय होते? इच्छा. जेवण झालं, पोट भरलं, मस्त खीर चपाती होती, बाहेर आलो आणि आल्यानंतर असा खिशात हात घालायचा, अशी हातावर घ्यायची, याला काय म्हणायचं? वासना. इच्छात आणि वासनेत फरक आहे. पण तुकोबराय म्हणतात देवा पुरवावी वासना, हीच माझी वासना आहे. कोणती वासना आहे? संत संगतीमध्ये राहायचं. ज्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा राहतो अशाची संगती करून राहणं ही माझ्या मनाची आवडही झाली आणि माझी वासनाही झाली. हीच देवा तू पुरव. झालेली सेवा श्री गुरुबाबांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर